या पोराने मी बोलावलं फणस खासाठी, पण या पोराने काही फणस खाल्लाच नाही. त्याला चवच नाही फणस खायची. आता हे भरपूर फणस आहे, हे तर पुन्हा आतमध्ये आहे, पुन्हा भरपूर आहे, पण ते पोरं आता काही खाऊ शकलेच नाही. दर राम राम मंडळी, कसं काय चाललं? आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये. तर मंडळी हे बघा, माझ्यासोबत कोण बसलेला आहे? माझ्यासोबत एक पुतण्या बसलेला आहे आणि तिकडे एक पुतण्या आहे बाहेर. तर त्याला बाहेर काढलं, काढून तो फक्त हास्याचा व्हिडिओ काढता काढता. आणि हे बघा, कासाठी बनवलं पुतण्याने. तिकडे पूर्ण गावातला बांधलेला पुतण्या तो कॅमेरा त्याने पकडलेला. आणि हे बघा, बघू थांबा आता हे बघा, हे आम्ही आणलं फणस खासाठी. तर कसं आहे माहिती ना, आम्ही गेलो बाजारामध्ये. बाजारात एक छोटासा व्हिडिओ काढला होता, आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ येणार आहे. आणि कसं आहे माहिती, कोकणातले अनेक मी ब्लॉगर पाहिले का ते फणस आणते, कापते, म्हणजे त्याच्या घरी जाते फणसाचे झाड कापते मस्तपैकी आणि त्यातले गरे खाते. माझी सुद्धा इच्छा होती फणस खायची, पण कसं आहे, मी मागच्या गुरुवारी गेलो होतो तर तो मला म्हणे 500 रुपयाचे फणस होते म्हणे, मी घेतलाच नाही. तर या गुरुवारी गेलो होतो तर हा फणस मला दिसला. म्हणलं पिकल्या फणस आहे का? म्हणलं आहे म्हणे, 100 रुपये किलो आहे म्हणे. थोडा देते म्हणलं, थोडासा म्हणलं. म्हणजे थोडा देत नाही म्हणे, एवढा देतो म्हणे. मग त्याने मोजला फणस तर 600 रुपये होते म्हणे. त्याने म्हणलं मला एवढं लागत नाही, म्हणलं मला थोडंसं पाहिजे म्हणलं. तुम्ही थोडंसं काही देऊ शकत नाही म्हणे, पण तुम्ही हा फणस म्हणे मी त्यांचा तू आयुर्वेद तज्ञ म्हणे, तुमच्याकडून मला एक औषधी पाहिजे म्हणे, याची मूळव्याची औषधी. तर त्या यानं त्यामध्ये हा फणस अर्ध्या किमतीमध्ये दिला, 300 मध्ये दिला. तर मी आणला घरी ह्या फणस. तर आता हे बघा, याने कापतो आता मस्तपैकी. आता बाबू या हसू नको, बापू हसायचे व्हिडिओ काढता काढता. आता हा फणस कापतो आता. आमचा बापू यावाय आता गेला शेड्याकडे, यावाय बापू आता हात हे लावा लागते फणसाने. अनुभव नाही हे लावते काका, पण ते लोक सांगते ना, त्याकडून लावा लागेल. आता लावायचं फणस हे राहते म्हणजे चीक फणसाली तिथले फणस जाते का काका टिकलं तर काय होते, चिकटते हाताने. आता हे बघा, आता मी आता कसं कापते मला माहित नाही, अनुभव नाही, आता कापून पाहिजे असं. हे लोक कसेच फणस कापते कस तरी, म्हणून तर आपला जमलं. आता घेऊ आता आस्वाद या फणसाचा. हे बघा किती मोठी पासा आहे का नाही, टिकून थांब थोडं कापू दे आता. म्हणजे दुसऱ्या पुन्हा काही ठेवले तिथं मावत नाही, एका जागी मावत नाही, एका जागी मावत नाही. बघा आता ठीक राहते आपली करतो आता फणसाची आता पावरफुल जाती वाटते. हे बघा, हे असं आहे आता फणस. बघा वाटतंय नाही जुना फणस आहे आता. वास येत आहे कसे का तुम्ही कसं पाहिलं, तुम्ही कसं माहित तुम्ही हे नाही खात, हे खातो गडे काय काय अगो पाय अगो येते ना, येते ना, येते या गरे काढतो. हे बघा भाव पाहिजे आता, हे असे गरे काढून घ्यायचे. बघा अबू हसू नको. हे बघा, हे आता हे असे गरे पावजी बघ, औषध नाही खाऊ का बरं काय, मी औषध नाही खाल्लं. आता हे पावजी पहिलं पावजी बघा कसला काय माझी भाजी करा म्हणे. तू जात आहे तिथे अजून नाही खाल्लं, पण आता पहिलीच वेळ खायची आमची. येतो बापू हातवले पाणी शौर्य बसणार पाणी आणि लगवून व्हिडिओ मग गुंडू बाबू मस्त कापला आणि व्हिडिओ थांबव. बघा आता हे मस्त पैकी हाताने बघा, अनुभव नाही फणस कापाटा, अनुभव नाही फणस कापाटा, त्यामुळे आता हे आमचं असं
जमून नाही राहिलं आता आमचंही. कसं कापा ना तिकडे खाली सांगा ना कसं कापायला. जमून नाही राहिलं आता आमचंही. बस कापते सगळं बघा. काढतो आता असं कस तरी अर्धा भाग काप. अनुभव काहीतरी लय दिमाग काय नाही द्यायचं ठेवलं ना? हे टाकायला आणलं बघ काहीतरी. आता हे बघा हे असे आता घरी आता असे काढून घेतो. हे साईड ठेवायला आणलं काहीतरी मग ते खाती का होती. हे बघा असे आता घरी आता काढून घेतो. बाबू उजेड ठेव उजेड ठेव. हे बघा, हे अशी आता या माझा भाऊ दरवाजा बापू पटवू नको व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ चालू आहे आपला का पटवू की नको बापू. ए या रे काय बोला कोण हो काय होतं? हे बघा आता भाव बहिणी अशा प्रकारे बापू कल्ला करू नको थांब. थांबा. हे आता अशा प्रकारे आता घरी हे बघा आता एवढी आता घरी काढली आता हे जागा नाही आता मग काढतो. बघा ते आता तुम्ही हे दे काय? प्लेट दे प्लेट आहे ते प्लेट दे खाली सर्वाले काही नाही काली ते नाही खात लागते. तर काय करू? खाते खाते काय मी नाही खातो का बोलाय आता कसं उलटू असं वाटेल. सवय नाही त्याला खाती. आधी खाईन का अननस तुम्ही काही खाईन का नाही तुम्ही खाईन का माहित नाही विचारून घ्या. तुम्ही भाजी खात नाही म्हणते हवा तुम्ही भाजी खाते तुम्ही भाजी खात नाही भाजी म्हणलं मी खात नाही म्हणून पाहिजे तिकडे थांब ना. बाहेर नाही गेलो पाहिजे. बघा आता भाव पाहिजे ना फणस खान चालू आहे. त्या बाबून म्हणलं फणस खा म्हणलं एक खाऊन पाहिलं नाही का म्हणे मानले बापूने म्हणलं फण आपल्या पुतणीने म्हणलं फणस खा म्हणलं तो गेला पाहिजे तिथं खाल्ला घराला लागत नाही. आमची गावात जाऊ नये तर हे खात नाही आम्ही आहे ना बोलावलं काही खाईन बा म्हणलं बोलावलं आहे ना तुम्ही ते खाते का आता मी नाही खाल्लं चांगलं लागलं. आमचा बाबू खाते का का आता हे तेवढे खात लागत म्हणा. अजून काही खाल्लं नाही. हे हे औषध हे पहिली हे केलं. फक्त भाजी खाल्ली पण दोन्ही आहे का फणसाची. काय तुम्ही फणसाची भाजी खाल्ली पण हे अशी नाही खाल्ली ना. आंबट तशी का लागते. गळ्यामध्ये अटकल्यासारखी वाटते. गळ्यामध्ये कसं का लंब अटकल्यावानी वाटते अटकल्यावानी गळ्यामध्ये म्हणून खाल्लं नाही काय खात नाही. म्हणून तुम्ही खात ना. पुन्हा काल जमत नाही का खाते ना थोडं 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 खा. थोडं खा लागते. असं आहे आपण सवय नाही ना. असे ना आणला खासाठी मग आता याच्यात अशी गोष्ट आहे आता बघली याचं का करते हा फ्रीजमध्ये नेऊन ठेवत जा खात जा. तुझ्या घरी आहे का पीठ त्याच्या घरी नेऊन. शोधायला. तू कोणी शोधया? खातो बरं वाटतं आपल्याला. याची चवच वेगळी आहे कशी का जे आपण खाऊन राहिले ते खाऊशे वाटते. जे खाऊन नसलं ते नाही खाऊशे वाटत. काही कसं वाटते. एकदा तसं सोनानं सांगला होता कधी खाल्ला नाही तर बापाच्या घरी भोजन अजूनपर्यंत मी खाल्लाच नाही. मध्ये नाही आवडत म्हणलं. मध्ये नाही आवडत म्हणलं तर मी काही खाल्लाच नाही तर आपण आता कसं आहे भाऊ बहिणी या पोरांनी बोलावलं फणस खासाठी पण या पोराने काही फणस खाल्लाच नाही. त्याला चवच नाही फणस खायची. आता हे भरपूर फणस आहे येतं पुन्हा आतमध्ये पुन्हा भरपूर आहे पण ते पोरं आता काही खाऊ शकलेच नाही. दर घ्यायला आता आम्हीच खातो. एखाद्या खाते का बापू याचा खाते का खाते का 4-5 बिया खाल्ल्या. आता कसं काय वाटतंय अटकल्या आणि खाल्ल्या. आता बापू खाते. आमचा बापू कोणताही खाते. बापू द्यायला तसं आवडते कोणत्याही वस्तू. नट्ट्यामध्ये भाव बहिणीनं कसं आता ते बाजार आणला. बाजारात गेले शेणी आंबे आणले. हे जिरं सोप हेमशे आणले पावभर फक्त. हे लसण खोबरा याच्यात आहे बघ ना हो. वांगे कांदे कांदे पुन्हा गाव काय येतात काहीतरी मिरची सांबार मिरची सांबार. कुठे दिलं आणलं ना हो. हॉटेलला दिलं. आता भावा बहिणीनो व्हिडिओ येतच थांबवतो. आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.